खरं तर तुकाराम मुंढे साहेबांनी जे दुधाच्या बाबत भेसळाबाबत असेल किंवा इतर जे भेसळ आहे याच्याबाबत जो निर्णय घेतला किंवा जी कार्यपद्धती त्यांनी हाती घेतली त्यांचा आभारच मानतोय मी। सभागृहात सुद्धा त्यांना म्हटलं का हा एखाद्या पदार्थामध्ये भेसळ एका खुनाप्रमाणे आहे, म्हणजे एखाद्याचं आयुष्य स्लो पॉयझन जसं आपण देऊन कुणाला मारलं जातं तो खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं आहे, कारण आज जे आम्ही पाहतोय का रुग्णालयातली जी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली त्याचं एकमात्र कारण पर्यावरण आणि भेसळ हे दोन जर व्यवस्थित एक पंकजाताई मुंडे ते पण मुंडे आहे ते पर्यावरण मध्ये आहे आणि तुकाराम मुंडे भेसळ मध्ये आहे। दोनही जर व्यवस्थित मुंडेनं काम केलं, एक मुंडे बरे काम करत आहे, दुसऱ्या मुंडेनं त्या ताकदीनं काम केलं तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट महाराष्ट्राला पाहायला भेटत। अधिकारी जे आहेत ते त्यांच्या नाराजी व्यक्त करतात, लेखी तक्रारी सुद्धा अधिकारी ते कसं आहे, एखादं चांगलं काम करत असताना 10 लोक नाराज होणारच आहे, त्याच्याकरता काम केलं पाहिजे।